आज आपण रवा ढोकला आणि चटणी बनवत आहे. चला तर न थांबता व्हिडिओ चालू करू. इथे आपण दही आणि रवा घेतलेला आहे. दही आणि रवा आपण मिक्स करतोय. मिक्स करताना आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे मीठ, साखर, त्यानंतर एक पडी तेल. ते टाकल्यानंतर आपण मिक्स करतोय. 15 मिनिटासाठी आपण ते साईडला ठेवू. 15 मिनटं झाल्यानंतर त्यात आपण थोडंसं पाणी टाकणार. पाणी टाकल्यानंतर आपलं बेटर झालेलं आहे. बेटर झालेलं नंतर हळद टाकणार आणि इनो टाकणार. इनो थोडंसं पाणी टाकणार. त्यानंतर आपण प्लेट घेणार. प्लेटवरती तेल लावल्यानंतर ते बेटर टाकणार. इथे आपण बॉइलिंग करायला पाणी ठेवलेलं 20 मिनटासाठी आपण त्यावरती ठेवून देऊ. 20 मिनटं झाल्यानंतर इथे बघू शकता आपला ढोकला झालेला आहे पूर्ण रेडी. त्यानंतर आपण फोडणीचं काम करतो आहे आता. त्यात आपण राई टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता नंतर साखर टाकली. थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर पकडणी त्यावरती टाकून दिलं ढोकल्यावरती. हे बघा अशा प्रकारे आपला ढोकला झालेला आहे. खूप स्पॉन्जी झालेला आहे. बघू शकता तुम्ही स्पंज कसा असतो तसा झालेला आहे. आपण चटणीचं काम करतो. इकडे आपण मिक्सर घेतला आणि कोथिंबीर टाकली, पुदिना टाकला, मिरची टाकली, अद्रक टाकतोय आता, बर्फ टाकला आणि एक ढोकला टाकला. आपण आता मिक्सिंग करतोय. झाली आता मिक्सिंग. हे बघा. त्यानंतर आपण मीठ टाकतोय, थोडीशी साखर. इकडे आपली चटणी झालेली आहे. निंबू टाकतोय. निंबू टाकल्यानंतर निंबू म्हणजे पिळला आहे. पिळल्यानंतर आपण आपली चटणी झालेली आहे. आपण थोडंसं पाणी पण ॲड केलेलं. आता आपण प्रस्थान करतोय खायला. अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे. चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बनवायला विसरू नका. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉर मोर.